सनईच्या सुरांमध्ये अजूनही कृष्णा रमलेला होता। घरात नववधूच्या हसण्याचा आवाज, नातेवाईकांची लगबग आणि मंगलमय वातावरण। वाशिम जिल्ह्यातल्या जवळका गावचा कृष्णा राजू अंभोरे नुकताच विवाह बंधनामध्ये अडकलेला होता। लग्नाला आठवडा उलटत नाही तोच बोलावणं आलं सीमेवर हजर राहायचं। एकीकडे नवविवाहित वधू आणि दुसरीकडे देशावर आलेलं संकट पाहता कृष्णा तत्काळ देशसेवेसाठी रवाना झालेला आहे। पाहूया। क्षणभर कृष्णाच्या डोळ्यासमोर सर्व काही थांबलं। समोर त्याची नवविवाहिता उभी होती, पण कानात फक्त एकच आवाज, भारत मातेचं बोलावणं। कृष्णानं तिच्याकडे पाहिलं, ती काही बोलली नाही। डोळ्यात पाणी होतं, पण चेहऱ्यावर एक निशब्द हसू, जणू सांगत होती, जा, मी वाट पाहीन। दुसऱ्या दिवशी वाशिम रेल्वे स्टेशनवर संपूर्ण गाव एकत्र जमलं। वयोवृद्ध, लहान मुलं, मित्रमंडळी सगळे कृष्णाला निरोप देण्यासाठी आले होते। वातावरण देशभक्तीच्या घोषणांनी भरून गेलं। रेल्वेने शिट्टी वाजवली। कृष्णानं शेवटचा एक नजरफेर गावावर, कुटुंबावर आणि त्याच्या पत्नीकडे टाकली, पण मनात फक्त एकच निर्धार होता, देशासाठी काहीतरी करून दाखवायचं। देश आधी, बाकी नंतर, हे त्याने आपल्या कृतिशील निर्णयातून सिद्ध केलं आणि तो उत्तराखंडसाठी कर्तव्यावर रवाना झाला। सुट्टी कॅन्सल झाली होती, कालच मला कळवण्यात आलं आणि आज मी निघालेलो आहे। लग्न माझं आता 2-4 दिवस झाले। वापस बोलवण्यात आले, सुट्टी कॅन्सल झाल्यामुळे। पहलगाम मधील हल्ल्यानंतर पाकिस्तान सोबत तणाव वाढलेला असून सीमेवरील परिस्थिती गंभीर आहे। भारतीय लष्कर ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला सडेतोड प्रत्युत्तर दिलं। या कारवाईमुळे पाकिस्तानची झोप उडाली आणि अखेर पाकिस्तानने गुडघे टेकले आणि शस्त्रसंधीबाबत विनंती केली। नंतर भारतानं सकारात्मकता दाखवत आपल्या अटींवर शस्त्रसंधीची घोषणा केली। मात्र ही जी तणावाची परिस्थिती निर्माण झाली होती, या उद्भवलेल्या कठीण प्रसंगात देशसेवेचं बंधन पुन्हा एकदा प्रबळ ठरलं आणि नवविवाहित कृष्णा अंभोरे यांना तत्काळ सेवेत रुजू होण्याचा आदेश मिळाला आणि त्यांनी मेहंदीने रंगलेले हात घेऊन पुन्हा एकदा मातृभूमीच्या रक्षणासाठी सीमेवर झेप घेतली। पत्नी निकिताचा सिंदूर देशाच्या रक्षणासाठी रवाना झाला। माझे पती कालच त्यांना कालच ऑर्डर आली होती की जायचंय म्हणून, तर ते आज ड्युटीला गेले आणि मला अभिमान वाटतो की खरंच ते देशासाठी काहीतरी करतायत आणि लढण्यासाठी गेले, म्हणून मी खरंच मलाही गर्व आहे की ते काहीतरी देशासाठी करतात। भारत आणि वाशिम रेल्वे स्टेशनवरील हा सगळा संवाद सर्वांच्या डोळ्यात पाणी आणणारा होता। यावेळेस कृष्णाचे वडील देखील भावुक झाले। आज मेरा लड़का कृष्णा अंभोरे है, शादी 2 तारीख को हुई और आज जम्मू तवी से देश सेवा के लिए कॉल आया तो जाना पड़ा। आज दोपहर में 2:30 बजे की गाड़ी से जम्मू तवी से वो दिल्ली के लिए रवाना हो गया। कृष्णानं डोळ्यातले पाणी लपवत आपली बॅग उचलली। घरात सासरच्या सगळ्यांच्या नजरा त्याच्यावर खिळलेल्या। त्याच्या पत्नीने, जिचं कुंकू अजून ओलच होतं, एक शब्दही न बोलता फक्त मिठी मारली। त्या मिठीत हजारो भावना गुंतल्या होत्या, प्रेम, काळजी, गर्व आणि एक अनाम शांतता। माफ करशील ना, कृष्णाचं पुटपुटणं तिच्या कानावर पडलं। ती फक्त हसली आणि म्हणाली, माझा नवरा आधी देशाचा जवान आहे, जा, मी इथेच आहे। गोपाल व्यास, लोकशाही मराठी, वाशिम। लोकशाही मराठी, ऐका, पहा, जागरूक रहा।